कोणाला पद्मश्री देता येईल, कोणाला भारतरत्न देता येईल, परंतु अन्नदाता ही एक पदवी फक्त शेतकऱ्यालाच देता येऊ शकते। आपण कुठल्या शेतकऱ्याच्या शेतातून आपल्याला धान्य येतंय, आपल्याला भाजीपाला येतोय हे प्रत्येक ग्राहकाला माहिती असावं। प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये 2 गावरान गायी असणं फार गरजेचं आहे। मी माझं MPSC फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्वालिफाय केलं होतं। प्लीज ट्राय टू यूज ऑर्गॅनिक फार्मिंग लाईक वी संपूर्ण शेतकरी ग्रुप वी आर ऑलवेज यूजिंग दी ऑर्गॅनिक फार्मिंग। सेंद्रिय शेतीकडे आपण कसं गेलं पाहिजे, निसर्गाचा समतोल आपला कसा राखता येईल या करताना आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत। आणि माझे सर्वच कुटुंब खूप अहोरात्र कष्ट करून त्यांनी हा गट उभा केलेला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विजन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत एक अशी शेती पद्धती जी शेती पद्धती केवळ मातीलाच नवसंजीवनी देत नाही तर आपल्या आरोग्यालाही पोषक ठरते। संपूर्ण शेतकरी या गटामार्फत अनेक शेतकऱ्यांना एकत्र करून सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या दाम्पत्याला आज आपण भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा सेंद्रिय शेतीचा प्रवास। पण तत्पूर्वी तुम्ही जर कृषी विजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। अहिल्यानगरपासून 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुंडेगाव या गावात संपूर्ण शेतकरी गटाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष भापकर आणि त्यांच्या पत्नी सौ ज्योती भापकर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सेंद्रिय शेतीचा त्यांचा प्रवास। अनेक वर्षापासून अनेक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीकडे आपण कसं गेलं पाहिजे, निसर्गाचा समतोल आपला कसा राखता येईल या करताना आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत। आजपर्यंत जवळपास 5000च्या वरती शेतकरी आमच्या ग्रुप बरोबर जोडलेले आहेत, आमच्या गटाबरोबर जोडले आहेत। नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करण्यामध्ये खऱ्या अर्थानं निसर्गाचा समतोल तर राखला जातोच, परंतु आरोग्याचं देखील संवर्धन होतं आणि त्याबरोबर आपण सर्व समाजाला सुखी समृद्धीकडे घेऊन जाऊ शकतो। म्हणून खऱ्या अर्थानं हा एक प्रयत्न आहे आणि तरुण वयामध्ये केलेला हा प्रयत्न निश्चितपणाने जसं जसं वयाची उत्तर आयुष्य वाढत जाईल त्या पद्धतीने तो अजून प्रगल्भ होत आहे। राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल यांच्या स्तरावरून आता खऱ्या अर्थानं सेंद्रिय शेतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न चालू आहेत, परंतु मधल्या काळामध्ये असा काही एक काळ येऊन गेला होता की ज्या वेळेला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक शेतीकडे लोकांचा कल होता। त्याच्या पाठीमागचा उद्देश एकच असायचा की मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं उत्पादन वाढवता यावं आणि वाढलेलं शेतीचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी बाजारामध्ये जावं आणि त्या अनुषंगाने आपला मोठा पैसा मिळावा। परंतु ह्याच्या पाठीमागची एक अडचणीचा विषय असा झालेला आहे की पैसे भले मोठ्या प्रमाणामध्ये मिळले काही वेळेला, काही प्रसंगी, परंतु त्यामधून आरोग्य हे निश्चितपणाने धोक्यामध्ये आलं, निसर्ग त्यामध्ये धोक्यामध्ये आला आणि सातत्याने जे केलेले प्रयत्न होते, अनेक वर्षापासून जी भारताची समृद्ध अशी भूमी होती आणि शेतकऱ्याची अन्नदाता ही एक ओळख होती, ही दोन्ही त्या ठिकाणी पुसले जाण्याचे किंवा त्याच्यावरती डाग येण्याचं काम झालं आणि म्हणून मग कुठंतरी पुन्हा एकदा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला, निसर्गाच्या समतोलाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याचप्रमाणे आपण ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो तर ग्लोबल वॉर्मिंग हे ज्या टायमाला मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला लागलं तर त्या टायमाला अनेक निसर्ग तज्ञांनी खऱ्या अर्थानं नैसर्गिक शेतीचा आणि सेंद्रिय शेतीची गरज दाखवली। आम्ही सेंद्रिय शेतीचा ज्या वेळेला त्याचा पाठपुरावा करत गेलो तर त्यावेळेला गोष्ट अशी होती की माझे वडील कैलासवासी संभाजी हरिभाऊ भापकर यांनी खऱ्या अर्थानं पूर्वीपासून आम्हाला एका गोष्टीचा सल्ला दिलेला होता की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये सेंद्रिय शेतीच करायची, आपण त्या ठिकाणी रासायनिक शेतीच्या पाठीमागे जायचं नाही। आणि म्हणून मग सेंद्रिय शेती करण्यासाठी तर आम्ही परावृत्त झालोच, परंतु त्याच्याबरोबर आणखी हा विषय खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला की सेंद्रिय शेतीमधून पिकवलेली जी सेंद्रिय उत्पादनं आहेत याला जर व्यवस्थित बाजारपेठ मिळली नाही तर मग आपण करायचं काय। म्हणून त्यासाठी एका गटाची स्थापना करण्यात आली आणि त्या गटाची स्थापना करण्यात आल्यानंतर मग तिथून पुढं जी लोक या शेतीमध्ये माल पिकवायची तीच लोक पुन्हा उद्या बाजारामध्ये घेऊन जायची आणि त्याचं मार्केटिंग करण्यासाठी प्रयत्न करायचे। परंतु हे सगळं करताना अडचण ही व्हायची की हा सेंद्रिय माल कसा आहे आणि हा रासायनिक किंवा रेग्युलर माल कसा नाही, तर याचे अनेक प्रश्न बाजारामध्ये त्या ठिकाणी उभा राहायची
आणि मग त्याचं ज्या टायमाला सातत्याने त्याचे प्रश्न विचारले जायचे तर त्या विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर देण्यासाठी आमच्याकडे असं फारसं काही उत्तर त्याला वेगळं नव्हतं, परंतु एक उत्तर आमच्याकडे सातत्याने असायचं की तुम्ही याचा एक दाणा किंवा याचा एक पसाभर जे अन्न आहे तर हे तुम्ही तुमच्या जिभेवरती ठेवून पहा, ती चव तुम्हाला निश्चितपणाने सांगेल की होय मी निश्चित निर्विष आहे, निर्भेळ आहे आणि सात्विक असं अन्न हे खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमच्या जिभेवरती जाणवायचं. आणि म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागं चालत चालत गेलो. अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये सांगण्यासारख्या आहेत, बोलण्यासारख्या आहेत. आज संपूर्ण शेतकरी सेंद्रिय शेती गटच नाही तर संपूर्ण शेतकरी उद्योग समूह त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिलेला आहे. आणि उभा राहिलेला हा जो उद्योग समूह आहे तर याच्यामधून अनेक प्रकारची खऱ्या अर्थानं म्हणजे उत्पादन आणि उत्पादकता आणि त्याच्याबरोबर अवलंबित असणारे अवलंबित्व हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निश्चितपणाने दिसून येईल. एका बाजूला सेंद्रिय शेतीमध्ये त्या ठिकाणी उत्पादित केलेला माल पिकवणारा हा माझा शेतकरी, हा माझा अन्नदाता त्या ठिकाणी शेतीमध्ये काम करतोय. अनेक माता भगिनी आहेत, त्या माता भगिनींच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळालेलं आहे. अनेक माझे बांधव आहेत की जे त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची रोजीरोटी कमवण्याचं काम करतायत आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील अर्थकारणाला मदत करतायत. त्याचप्रमाणे संपूर्ण शेतकरी कृषी सेवा केंद्र देखील आम्ही सुरू केलेलं आहे. त्याच्या माध्यमामधून खऱ्या अर्थानं सेंद्रिय जे काही आपण बागा उत्पादित करतो, आपण त्या ठिकाणी माल उत्पादित करतो तर याला लागणारी जी काही सेंद्रिय खतं आहेत तर ही खतं ज्या काही सेंद्रिय स्लरी आहेत ते आपण देण्याचं काम आपल्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून करतो. अशा प्रकारचे अनेक सोशल फाउंडेशन देखील संपूर्ण शेतकरी उद्योग समूहामध्ये येतात की ज्याच्या माध्यमामधून आपण खत कशा प्रकारचं सेंद्रिय केलं पाहिजे, त्याचं कंपोस्टिंग कसं केलं पाहिजे, जे तयार झालेलं जे खत आहे तर त्याला कुजून त्याचं डिकम्पोस्टिंग करून आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर वापरून त्याचाही उपयोग शेतीसाठी कसा करता येईल, अशा प्रकारचा संपूर्ण शेतकरीचा प्रवास आता कुठेतरी तो मध्यावरती आलेला आहे. अजून त्याची सुरुवातीपासून आता दुपारपर्यंत आलेला हा प्रवास उत्तरेकडे जाताना आणखीच चांगल्या प्रकारचा होईल अशी एक निश्चितपणाने अपेक्षा आहे. आता आपण जिथे उभा होता हा माझा स्वतःचा घरचा प्लॉट, डाळिंबाचा प्लॉट आहे, जो पूर्णपणे संपूर्ण शेतकरी सेंद्रिय शेती गटाच्या अंतर्गत येतो आणि ह्या गटाबरोबर अनेक शेतकरी पण जोडलेले आहेत. आणि संपूर्ण शेतकरी हा एक खूप मोठा गट आणि फर्म तयार झालेली आहे. त्याचे संस्थापक अध्यक्ष माझे मिस्टर श्री संतोष भापकर, जे सरपंच गुंडेगावचे सरपंच आहेत, ते हे सगळं संपूर्ण शेतकरीचा कारभार पाहतात. आणि हे सगळं करत असताना मी शिकत असताना मला शेतीकडे पण वळवलं त्यांनी. शेतीबद्दल मला बऱ्यापैकी नॉलेज नव्हतं, मला माझा मातीशी काहीही संबंध नव्हता. माझं MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे जे मी पुणे युनिव्हर्सिटीतनं पूर्ण केलेलं आहे. नंतर शिक्षण झाल्यानंतर जेव्हा लग्न झालं आणि माझ्या मिस्टरांच्या लक्षात आलं की ही मुलगी पुढं शिकू शकते किंवा आणखीन प्रगती करू शकते, तेव्हा त्यांनी मला अगदी लग्न झाल्यानंतर 15व्या दिवसात मला युनिक अकॅडमीच्या क्लासेसला जॉईन करून दिलं होतं. आणि ते झाल्यानंतर एक 6 महिन्यात मी पण माझं मेहनत करून, कष्ट घेऊन, जिद्द ठेवून मी माझं MPSC फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाय केलं होतं. 2014चं पासआउट आहे माझं. तेव्हा माझी नायब तहसीलदारपदी सिलेक्शन झालं होतं. तिथं आम्ही 1-1.5 वर्ष थांबलो, पण त्याच्यानंतर आपण ते रिझाईन केलं. रिझाईन याच्यासाठी केलं की आपल्याला आपल्या स्वतःच्या गावासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या समाजासाठी बरंचसं काही काम करायचं आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या स्वतःच्या तरुण शेतकऱ्यांना, शेतकरी मुलांना, आणि जेणेकरून शेतकऱ्यांची मुलं प्रगत होतील किंवा नवीन पिढी चांगल्या पद्धतीने आधुनिकतेकडे जाऊन शेती करतील, हा एक चांगला दृष्टिकोन होता आमचा. की जेणेकरून नवीन आलेले टेक्नॉलॉजी आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोच केल्या पाहिजेत. त्याचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतःचा माल ग्राहकापर्यंत नेला पाहिजे. संपूर्ण शेतकरीचं एक पहिलं उद्दिष्ट होतं की शेतातला पिकलेला म्हणजे बांधावरचा जे काही उगवलेलं धान्य आहे ते शेतकऱ्याच्या दारापर्यंत किंवा ग्राहकाच्या उंबऱ्यापर्यंत कसं पोहोचवता येईल, हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट होता. जसं आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक कुटुंबाला एक फॅमिली डॉक्टर असतो, तसं प्रत्येक कुटुंबाला एक शेतकरी कोण आहे म्हणजे फॅमिली फार्मर असावा. आपण कुठल्या शेतकऱ्याच्या शेतातनं आपल्याला धान्य येतंय, आपल्याला भाजीपाला येतोय, हे प्रत्येक ग्राहकाला माहिती असावं, ही एक कन्सेप्ट पण आम्ही चांगल्या पद्धतीने राबवली. हे सगळं करत असताना शिक्षण करत असताना एवढं हायली क्वालिफाईड असूनही शेतीमध्ये काम करताना फार संघर्ष करावा लागला. कारण शेतीचं काहीच नॉलेज नव्हतं, अगदी माती पण शिकावी लागली. आणि ती मला माझ्या मिस्टरांनी, माझ्या कुटुंबाने, माझ्या शेतकरी कुटुंबाने मला ओळख करून दिली. ते मला सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि त्या मी खूप फास्ट
आत्मसात पण केल्या आणि त्याचा चांगला उपयोग करून इम्प्लिमेंटेशन करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही ज्या भागामध्ये आहोत गुंडेगाव हे तसं अहिल्यानगरपासून एक 40 किलोमीटर अंतरावरती आहे. तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. आता तुम्ही जे बघताय चारही बाजूंनी आपल्याला डोंगर दिसतोय आणि त्या डोंगराच्या कुशीत हे आपलं गाव लपलेलं आहे. आम्ही एका कोपऱ्यात ज्या राहतोय तो कोपरा पण अगदी डोंगराच्या कुशीत आहे की जिथं सकाळी येणार रानातली रानजनावरं नंतर मोर सायाळ हे जनरल आपल्या शेतामध्ये वावरताना दिसतात. जेणेकरून ह्या शेतकऱ्यांनी जे जंगली प्राण्यांचं संवर्धन केलेलं आहे म्हणजे बिबट्या अनेक प्रकारचे रानजनावरं इथं आहेत आणि शेतकरी त्यांना कुठलाही त्रास देत नाहीत. त्यांना ते सांभाळून घेतात. हे सगळं करत असताना शैक्षणिक बाजू एका बाजूनी जेव्हा मी मास्टर्स करत होते माझे सगळे जे मित्रमैत्रिणी होते पुण्यामध्ये माझा जो सगळा मॉब होता त्या सगळ्यांना वाटायचं की ही काय करते. पहिले 1-2 वर्ष तर मी कोणाच्या संपर्कातच नव्हते की हे जे काही चाललं होतं वेगळं म्हणजे आम्ही अगदी ना हायवेला छोटासा टेबल लावून माल विकायचो. बाजूला आमची स्कॉर्पिओ उभी असायची आणि आमची पावशेर किंवा अर्धा किलो पण मटकी किंवा कडधान्य कुठलं विकलं जायचं नाही. आणि आमचं पॅकिंग पण खूप साधं होतं. आमचं पॅकिंग आम्हाला ग्राहकांनी आम्हाला फार सहकार्य केलं. पुणेकरांनी जसे जसे लोक आम्हाला अटॅच होत गेले तसं तसं त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या कन्सेप्ट सांगितल्या. आम्ही त्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही जेव्हा रस्त्यावरती उभं राहून माल विकायचो तेव्हा आमच्या मालाला कुठलंच म्हणजे गिऱ्हाईकच मिळत नसायचं. दिवसभरात अर्धा किलो किंवा पावशेर पण माल विकला जात नव्हता. मग आम्ही हळूहळू आमचे कार्ड बनवले होते संपूर्ण शेतकरीचे. त्याच्यावरती माझा कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला होता कस्टमर केअर म्हणून. तर 1 महिनाभर 2 महिने कोणाचाच संपर्क आला नाही आणि काही ठराविक लोकांनी गाडी उभी करून आम्ही त्यांना पटवून द्यायचो की हा आमचा बघा हा सेंद्रिय माल आहे आम्ही हे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आहे. तिथं बरेचसे लोक क्रॉस क्वेश्चन करायचे की रासायनिक माल आणि हा सेंद्रिय माल याच्यात कसा फरक ओळखायचा. तुम्ही कसं काय म्हणणार की तुम्ही सेंद्रिय आहात. कारण त्यावेळेस आमच्याकडे कुठले प्रमाणीकरण पण नव्हते. आम्हाला त्याचं माहितीही नव्हती. जसं जसं आम्हाला माहिती झालं की आपण स्वतः हे जर 100% नैसर्गिक पद्धतीने अन्न पिकवतोय शुद्ध निर्भेळ निर्विष आपण ग्राहकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर याच्यासाठी सर्टिफिकेशन पण असणं गरजेचं आहे. तसं हळूहळू मग साहेबांनी माझ्या मिस्टरांनी त्याच्यामध्ये पण खूप चांगलं काम केलं. अनेक अधिकारी आमच्या घरी येऊन भेटून गेले. आमचं प्रात्यक्षिक बघितले की आम्ही खरंच खतं तयार करतो का ते आमच्या शेतामध्ये वापरतो का. आपल्या संपूर्ण शेतकरी गट जेव्हा स्थापन झाला तेव्हा बऱ्याचशा शासकीय योजना आहेत काही औषध आहेत ते पण आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या संपर्काचा वापर करून खूप चांगल्या शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. तर संपूर्ण शेतकरी इथपर्यंत पोहोचला. तर त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत आहे. सगळ्या शेतकऱ्यांचं पण योगदान आहे. आणि सेंद्रिय शेती करताना काय केलं पाहिजे यासाठी आपण स्वतः गुंडेगाव येथे संपूर्ण शेतकरी कृषी सेवा केंद्र जिथं फक्त सेंद्रिय खतच मिळतात असं एक आपण कृषी सेवा केंद्र गेल्या 4 वर्षापासून आपण चालवतोय आणि तिथून आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण करतोय. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याने जर काय पाहिलं पाहिजे ना तर त्यांनी अगोदर स्वतःची माती त्या जमिनीमध्ये जे काम करतायत तर ते मातीकडे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मुख्यत्व लक्ष दिलं पाहिजे. मातीचं आरोग्य सांभाळणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. तर त्यासाठी खूप साध्या गोष्टी आहेत ज्या पूर्वीपासून आपण पाहतो आहोत. शरीरामध्ये ज्या प्रकारची आपली सगळी अवयव आहेत तशाच प्रकारचे या ब्रह्मांडामध्ये ही सगळी अवयव आहेत. आणि ही जी अवयव आहेत त्याच्यामध्ये पाणी एक त्याचं अवयव आहे. त्या ठिकाणी वाहणारी हवा तो एक अवयव आहे. पेटणारा जाळ तो एक अवयव आहे. की पृथ्वी ही सृष्टी हा एक अवयव आहे. आणि या ब्रह्मांडाची ही सगळी अवयव जर आपण नीटनेटक्या पद्धतीने जर ठेवली तर त्याच्यामधून खऱ्या अर्थानं आपल्याला त्याचं आरोग्य म्हणजे ह्या निसर्गाचंच आरोग्य आपलं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं सांभाळता येईल. मग हे सांभाळत असताना आपण मुख्यत्वाने काय काळजी घेतली पाहिजे. अधिक प्रमाणामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा रासायनिक खतांचा तिथं अपव्याप करू नका. त्या ठिकाणी जर तुम्ही रासायनिक खतांचा मारा जर केला तर त्याच्यामधून जी येणारी उत्पत्ती आहे तर ही निश्चितपणानं बाधिक स्वरूपाची खऱ्या अर्थानं येणार आहे. दुसरी गोष्ट पाण्याचा तुम्ही योग्य प्रकारचा वापर त्या ठिकाणी करा. कारण मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जर त्या ठिकाणी गेलं तर कर्ब तयार करण्यासाठी शेतकऱ्याला खूप मेहनत घ्यावी लागते. कर्ब एका दिवसामध्ये तयार होत नाही. त्याचा कर्ब घेण्यासाठी त्याला अनेक प्रकारची सेंद्रिय खतं त्याचप्रमाणे तुम्हाला गोमूत्र असेल गाईचं शेण असेल त्या ठिकाणी असणारी खतं आहेत याचा वापर करायला लागतो. तर कर्ब अति प्रमाणामध्ये
पाण्याचा वापर केल्यानंतर त्याही ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थानं म्हणजे नुकसानीमध्ये जातात. दुसरा विषय काय आहे की तुम्हाला पिकांचं प्रमाण कळलं पाहिजे. काही जे पिकं आहेत तर त्यांच्या मुळाला जे असतं ना तर त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असतं. मग पुढच्या वेळेला जर तुम्ही तेच पीक जर पुन्हा घेतलं तर पिकाची फेरपालटणी जर केली नाही तर तुम्हाला त्या ठिकाणावरनं मातीची देखील मनापासून जे काय आपल्याला त्याचे जे रिझल्ट पाहिजेत तर ते रिझल्ट तुम्हाला त्या मातीमधून मिळणार नाही. आरोग्याची काळजी ज्या पद्धतीने आपण घेतो त्याच पद्धतीने आपण मातीची आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मग आपल्याला त्या ठिकाणावरनं जे पीक येणार आहे हे सुदृढ पद्धतीचं पीक निश्चितपणाने येईल. आणि सुदृढ जर पीक झालं तर त्याच्यामधून येणारा जो काही दाना आहे तर तो दाना हे खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचा म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची जीवनसत्व खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये असतील आणि ती जीवनसत्व जर आपल्या शरीरामध्ये गेलीत तर त्या प्रकारचा एक धष्टपुष्ट पद्धतीचा व्यक्ती किंवा ज्यांचं अवलंबित्व त्याच्यावरती आहे त्या सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं राहता येईल. ह्याच्यासाठी मातीचं आरोग्य फार गरजेचं आहे. मी माझ्या संपूर्ण शेतकरी गटाचं सेंद्रिय शेती गटाचं मार्केटमध्ये जेव्हा आम्ही स्थान मिळवलं तेव्हा फार जड गेलं. कारण आमच्याकडे कुठलाच असं काही गोष्टी नव्हत्या की जेणेकरून आपण त्यांना ते व्हिडिओज ते फोटोज तेवढं प्रगत तंत्रज्ञान तेव्हा नव्हतं. जेव्हा मी 10-15 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये उतरले तेव्हा तर मी काय करायचे, मी स्वतःचा मोबाईलमध्ये प्रत्येक कस्टमरचा फोन नंबर घ्यायचे, तो सेव्ह करायचे आणि त्यांना मी पर्सनल आमचं सामान दिल्यानंतर पर्सनल फोन करायचे एक 8-10 दिवसानंतर. ती एक माझी खूप चांगली सवय होती की फीडबॅक घेण्याची सिस्टीम होती की तो माल आवडो किंवा न आवडो, समोरचा ग्राहक जरी नकारात्मक मिळाला तरी आपल्याला काहीतरी शिकायला मिळते किंवा आपली त्रुटी आपल्याला कळते. मग हळूहळू माझा फीडबॅक वाढत गेला, तसं माउथ पब्लिसिटी वाढत गेली आणि ह्याच्यामुळे एका सोसायटीतनं दुसऱ्या सोसायटीमध्ये आम्ही शॉपमध्ये सामान द्यायचो. जे ऑर्गॅनिक शॉप्स पुण्यामध्ये आहेत, खूप चांगलं ऑर्गॅनिकला मार्केट पुण्यामध्ये मिळालं होतं आणि त्याच दरम्यान आम्ही तिथं होतो तेव्हा आम्ही ना स्वतःचा माल स्वतः जाऊन लावायचो दुकानामध्ये. ते लोक शेतकरी माल असल्यामुळे ना पॅकिंग वगैरे खूप साधं होतं त्याच्यामुळे दुर्लक्ष करायचे. मग आम्ही त्यांना सांगायचो आम्हाला फक्त थोडीशी जागा द्या, एक टेबल आम्हाला द्यायचे, मी स्वतः माझा माल तिथे लावायचे आणि पुढच्या वेळेस गेल्यानंतर ना लक्षात यायचं की अरे आपलं माल संपत आलाय. कारण आपल्या डाळी तेवढ्याच चांगल्या आहेत, दिसायला तर चांगल्या आहेत, उत्तमच आहेत, पण त्या खायला पण चांगल्या आहेत. हळूहळू घुंगरू शेंगदाण्याचं फार नाव झालं आमचं पुण्यामध्ये की संपूर्ण शेतकरीचा घुंगरू शेंगदाणा फार सुंदर आहे. कारण जे सांगितलं तेच दिलं, चुकीच्या गोष्टी कधी केल्या नाहीत. असं करत असताना हळूहळू मग मी व्हॉट्सअप ग्रुप सुरू केले आणि एरिया वाईज ग्रुप सुरू केले. कोथरूड असेल, बाणेर असेल, नंतर पिंपरीचे हे असतील तर आठवड्यातनं समजा रविवार असेल तर कोथरूडला गाडी जाणार आहे म्हणून शनिवार अखेरपर्यंत आम्ही ऑर्डर घ्यायचो आणि सगळे कडधान्य, डाळी, त्याच्याबरोबर आम्ही भाजीपाला आणि फळं पण द्यायला लागलो. लोकांना त्याची चव एवढी आवडली की लोक म्हणायला लागले की तुम्ही आता भाजीमध्ये पण काम करा. मग असं करत करत एक 7-8 वर्षापूर्वी आम्ही भाजीमध्ये पण सुरुवात केली आणि केमिकल फ्री, विरहित म्हणजे कुठल्याही रसायनाचा वापर न करता जे चांगलं पिकवता येईल तीच भाजी आणि फळं पुण्यामध्ये देतोय. असं करत करत मी अगदी खूप एक्सपोर्ट कॉन्टॅक्ट पण आले आमच्याकडं की तुमचं मटेरियल एक्सपोर्ट करा. आम्ही दुबईमध्ये कांदा दिलेला आहे बऱ्याच वेळेला, खूप चांगल्या क्वालिटीचा. त्यांना पण आमची खात्री पटलेली की संपूर्ण शेतकरीचं चुकीचं माल कधीच येणार नाही. तो एक ट्रस्ट फॅक्टर आमचा झालेला आहे. आणि पुण्यामध्ये जर कुठली ऑर्गॅनिकची ऑर्डर निघाली तर तिथं पहिल्यांदा ज्योती भापकर आणि संतोष भापकर यांचं नाव निघतं. हा खूप मोठेपण वाटतं कारण ती आमच्या कामाची आम्हाला पावती मिळालेली आहे. एकदम चांगले मेहनत घेऊन जिद्द ठेवून काम केलं त्यामुळं एवढा मोठा ग्राहक वर्ग आता आपल्याला मिळालेला आहे. आजपर्यंत सोसायटीज केल्या, नंतर लॉकडाऊन मध्ये पण आम्ही खूप मोठं काम केलं ज्याची सह्याद्रीने पण दखल घेतली होती. आमच्या घरी येऊन त्यांनी आमचं शूट केलं होतं. त्यावेळेस हार्वेस्टिंग न झाल्यामुळं खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, पण आम्ही त्यांचं नुकसान न होऊ देता तो भाजीपाला अगदी रात्री 12-1 वाजता सोसायट्यांमध्ये पोहोच करायचो आणि ग्राहकही आम्हाला खूप सहकार्य करायचे. अगदी रात्रीचे खाली येऊन त्यांचं सामान घ्यायचे आणि आम्हाला बिल पेड करायचे. पुण्यामध्ये खूप चांगला अनुभव आल्यानंतर आम्ही मुंबईमध्ये पण मटेरियल द्यायला लागलो. काही होम डिलिव्हरीज मी ST पार्सल, नंतर वेगळ्या पार्सल सिस्टीम आहे त्याने पण पाठवते मुंबईमध्ये. नंतर आम्ही बेंगलोर अशा बऱ्याचशा ठिकाणी पोहोचलो. नंतर लॉकडाऊन मध्ये काही चांगले लोक आमच्याबरोबर काम करणारे ते आमच्यातून निघून गेले, त्याच्यामुळे ते काम काही ठिकाणी थांबलं. आजही आपण जयपूर, दिल्ली आणि त्या साईडचे ज्या आठवड्यातून 2दा त्यांना सगळी फळं जातात. त्याच्यामध्ये पपई आहे, चिक्कू आहे, डाळिंब तर आपलं घरचा जो प्लॉट होता तो दिलेलाच आहे. आणि असे जसे सीझन येतील, अगदी आंब्याचे सुद्धा आत्ताच आपल्याकडे ऑर्डर आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर ग्राहक मिळवायचा असेल तर तुम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करा. क्वालिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करू नका
जेणेकरून तुमच्या ग्राहकांचा तुमच्यावरचा विश्वास उडणार नाही आणि तुम्ही त्यांच्या पसंतीस नेहमी राहाल. सेंद्रिय पद्धतीने खतं बनवण्यासाठी काय त्याला कुठलं रॉकेट सायन्सची गरज पडत नाही. अनेक वेळेला लोक त्याचा उगाच अवडंब करतात की अशा पद्धतीने सेंद्रिय खत केली पाहिजे, तशा पद्धतीने केली पाहिजे. असं काही नाही. खूप पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे खूप साधासा विषय होता. एक मोठा खड्डा घेतला जायचा, वर्षभराचं जे काय असेल ते शेण त्या खड्ड्यामध्ये टाकलं जायचं आणि त्या खड्ड्यामध्ये टाकल्यानंतर 1 वर्षभराचं ते पूर्ण कंपोस्ट झालं की त्याच्यानंतर ते उचललं जायचं. पण तो काळही वेगळा होता, कारण त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनावरं तुमच्याकडे होती, त्या प्रमाणामध्ये पुरेसं जागा त्या ठिकाणी शिल्लक होती आणि कुटुंबही मोठी होती. मग त्यामुळं जनावरांचं तुम्हाला गोपालन करणं सहज शक्य होतं. आता तो काळ राहिलेला नाही आणि आता गावरान जनावरही त्या ठिकाणी फारसे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिसून येणार नाही. मग आता काय आहे तर जर्सी जनावरं आहेत, म्हशी आहेत तुमच्याकडे, म्हणजे दूध देणारी जनावरं फक्त शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये आता दिसत आहेत, कारण त्याचा फक्त व्यवसाय करता येतो म्हणून. मग आपल्याला ज्या टायमाला ह्या सगळ्या याच्यामध्ये आपला कंपोस्ट खताचा डेपो तयार करायचा, त्यासाठी खूप साधीशी प्रक्रिया आहे. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा 1 बैलगाडी 2 बैलगाडी तुम्हाला जे काही खत घ्यायचंय तर ते बैलगाडी खत घेऊन त्याच्यानंतर त्याचा तुम्हाला एका ठिकाणी गोल डेपो तयार करायचा आहे आणि असा गोल डेपो करा किंवा आयताकृती डेपो त्याच्यामध्ये तयार करा. हा डेपो ज्या टायमाला तयार होईल तर त्या डेपोमध्ये तुम्ही ते काढून घेत असतानाच कल्चर त्याच्यामध्ये टाकत चला. कल्चर टाकलं किंवा तो ओला करत गेले तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्ही कल्चर टाकलं तर S9 कल्चर आहेत किंवा अनेक बाजारामध्ये त्या ठिकाणी ॲझोटो मिक्स करणारी कल्चर आहेत, रायझोम मिक्स करणारी कल्चर आहेत, अनेक प्रकारची कल्चर त्या ठिकाणी तुम्हाला त्यामधून मिळतात. ती त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही परत त्या डेपोच्या मध्ये जागेवरती तुम्ही थोडीशी पारीने असेल लाकडाने असेल त्याच्यामध्ये होल घ्या. बादलीभर जे कल्चर तुम्ही तिकडं 200 लिटरच्या ड्रममध्ये तयार केलेलं आहे ते कल्चर तुम्ही त्याच्यामध्ये ओतत चाला. ते ओतल्यानंतर पुन्हा ते पूर्ण भरलं की भरल्यानंतर ते पुन्हा झाकून घ्या आणि तो डेपो जवळपास 15 दिवस 3 आठवडे 21 दिवस 35 दिवस तुम्ही ते झाकून ठेवा. अतिशय चांगल्या प्रकारचं खत त्याच्यामधून त्या जीवाणूच्या माध्यमातून तयार होतं आणि ते तुम्हाला शेतीसाठी लगेच वापरता येतं. अशा प्रकारचं खत तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने तयार करता येईल. दुसरी गोष्ट अशी आहे, याच अनुषंगाने तुम्हाला एक छोटीशी पुढच्या काही गोष्टी मी सांगू इच्छितो की पारंपरिकता आपली नक्की गेली कुठं. पारंपरिकच्या माध्यमामधून असं होत होतं बरेचशा वेळेला पूर्वीच्या काळामध्ये फवारणी तर कुठं होत्याच नव्हत्या. तुमच्याकडे कुठं हे होतं तेव्हा म्हणजे केमिकल्स हे मारलं ते मारलं असं तर काही नव्हतं. मग पूर्वीच्या काळामध्ये काय करायचं, सहज साधी गोष्ट होती. हे माझं आता आंब्याचं रोप आहे, आंब्याच्या रोपावरती आम्ही आता प्रयोग मागच्या आठवड्यामध्ये केला. ह्याच्यावरती थोडंसं ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अळीचा प्रादुर्भाव दिसून यायला लागला. काही केलं नाही त्याच्यावरती. काय केलं, गुळ आणला आणि त्या गुळाला त्या ठिकाणी एक 200 लिटरच्या ड्रमामध्ये जवळपास 15-20 किलो गुळ आम्ही तो ठिकाणी कालवलं, त्याचं गुळवणी तयार केलं आणि याच्यावरती मारून दिलं. दुसरं काही नाही झालं. थोड्या वेळानंतर 1 तास 2 तासानंतर त्याच्यावरती मुंगळे तयार झाले. मुंगळे तयार झाल्यानंतर आमचं काम साध्य झालं. याच्यावरती आलेली आळी ही त्या ठिकाणी त्या मुंगळ्यांनी खाऊन घेतली. आमचं काम मार्गाला लागलं, निसर्गाची कुठल्या प्रकारची हानी झाली नाही. अशा प्रकारचं काम अतिशय चांगल्या प्रकारचं करता येतं. आजही जर कुठं फवारा घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी रात्रीचं तुम्ही लाल मिरच्या भिजायला घाला. त्यानंतर त्याचा पूर्ण चोथा होईपर्यंत त्या 1 दिवसामध्ये भिजतील, दुसऱ्या दिवसापर्यंत भिजतील. चांगल्या प्रकारचे त्या जर भिजल्या तर त्या मिरच्यांचा तुम्ही चोथा करा. तो त्या ठिकाणी तुमच्या ड्रममध्ये, फवाऱ्याच्या ड्रममध्ये होता आणि तुमच्या भाजीपाल्यावरती मारून द्या. त्याच्यावरती तुमचं काम त्याही पद्धतीने मार्गाला लागून जातं. निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं रॉकेट सायन्स लागत नाही. एवढी साधीशी गोष्ट आहे. आज ह्या संपूर्ण शेतकरीच्या प्रवासामध्ये खूप चांगले अनुभव पण आले, खूप वाईट अनुभव पण आले, पण चांगले अनुभव जरा जास्त आले. आता संपूर्ण शेतकरी कृषी सेवा केंद्र चालवण्याचा आता मी एक 5 वर्षाचा अनुभव आहे माझा. पहिल्या वर्षी मला फार जड गेलं. मी स्वतः फील्ड व्हिजिट करून शेतकऱ्यांना सांगायचे की आता हा फवारा सेंद्रिय, हा फवारा घ्या. हळूहळू लोकांना ते पटत गेलं आणि 3-4 वर्षात जे रिझल्ट आले ना ते खूप अफलातून आले, जेणेकरून शेतकऱ्यांचा विश्वास बसायला लागला की रासायनिक वरती खर्च करण्यापेक्षा सेंद्रियमध्ये कमी खर्च होतोय आणि उत्पन्न चांगलं येते आणि आपल्या माती पण आपली निरोगी राहते. काय मातीची गुणवत्ता पूर्ण खराब झालेली आहे रासायनिक खतांचा अति वापर केल्यामुळं. आजकाल आपण बघतोय ह्या अनियमित पाऊस सुरू झालाय, पूर्ण बॅलन्स बिघडलेला आहे. आपण माणसांनीच त्याच्यावरती अत्याचार केलाय निसर्गावरती आणि आपणच त्याचं देणं लागतो की आपण आपला निसर्ग किती चांगल्या पद्धतीने जपावा. तर शेतकऱ्यांना मला एक सांगावंसं वाटतं की आपण स्वतःच्या आपल्या शरीराची जशी काळजी घेतो, आपण आपल्याला थोडंसं जरी आजारी पडलो तरी आपण दवाखान्यात जातो, तशी आपल्या मातीची, आपल्या शेतीची, आपल्या काळ्या आईची काळजी घ्यायला पाहिजे. तिच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे, कारण ती एकाचे 1000 देती. हजाराचे आपण सगळे, जसं म्हणतात जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, त्या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांनी स्वतःच्या तत्वाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि सेंद्रिय शेतीकडे 100% शेतकऱ्याने वळावं. जर इथून पुढच्या काळामध्ये जे रासायनिक खतांमुळे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत, अकाली पांढरे केस होणं, मुलं न होणं,
खूप अडचणी आलेल्या आहेत. मुलींमध्ये पण खूप शारीरिक अडचणी सुरू होत चाललेल्या आहेत. कारण जे खूप हाय केमिकल्स आहेत, कोराजन असे काही केमिकल्स आहेत जे मातीमधनं 40-40 वर्ष बाहेर पडत नाही आणि आपल्याला ते डोळ्यांनी न दिसत नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती विचार करत नाही. मग ह्या गोष्टींकडं न वळता आपण पारंपरिक पद्धतीने जगावं. आपला देश फार समृद्ध आहे, आपली संस्कृती फार मोठी आहे, आपल्या परंपरा, आपले सणवार ह्या सगळ्या गोष्टी जपणं फार गरजेचं आहे. आजकाल लोक सगळं विसरत चाललेत. तुम्ही सेंद्रिय शेतीबरोबर आपली संस्कृती, आपले विचार आणि परंपरागत जगण्याचा जर प्रयत्न केला तरच ही धरणी माता आपल्याला टिकू देणार आहे, नाहीतर निभाव लागू शकत नाही. त्याच्यामुळे सेंद्रिय शेतीची कास धरा आणि आपल्या शेतीला, आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न करा. तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये आता आपण ड्रोन शेती बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये आपण करायला लागलो आहोत. अनेक प्रकारच्या गोष्टी असतात की ज्याच्यावरती ड्रोनचा निश्चितपणानं वापर होतो. पाठीमागच्या 1-2 महिन्यापूर्वी एक कन्सेप्ट आली होती आणि ती कन्सेप्ट आमच्यापर्यंत आम्ही सेंद्रियमध्ये खूप चांगलं काम करतो म्हणून त्या लोकांनी आमच्या संपर्कामधून विचारली. अमेरिकेमध्ये बसलेले काही माझे मित्र होते, जे माझे क्लायंट होते पूर्वीच्या काळामध्ये. म्हणजे सेंद्रिय मटेरियल त्यांनी आपल्याकडून घेऊन जायचे, जे पुण्यामध्ये यायचे आणि त्यांना आपण पुण्यामधून ते दिलेलं होतं. तर त्यांनी एक कन्सेप्ट तयार केली होती की त्यांनी एक ड्रोन तयार केला होता आणि त्या ड्रोनच्या माध्यमामधून त्यांना काय करायचं होतं, त्यांनी अशा प्रकारचा ड्रोन तयार केला होता. त्यांची संकल्पना फार सुंदर होती की तो ड्रोन अगोदर येणार शेतामध्ये आणि आल्यानंतर तो काय करणार, तर शेताचं पहिलं स्कॅन करणार. म्हणजे समजा 40 गुंठ्याचा एक एकर आहे, तर त्या एकरामध्ये त्या ठिकाणी ते येणार, पहिलं ते स्कॅन करणार सगळं आणि स्कॅन केल्यानंतर मग त्याच्यावरती जे काही डिसीज आहेत तर त्या डिसीजवरती योग्य प्रमाणात योग्य प्रकारचं औषध तो त्या ठिकाणी सुचवणार आणि त्याच्यानंतर तो तेवढं औषध त्या ठिकाणी मारणार. तर माझ्याबरोबर चर्चा केल्यानंतर मी त्यांना काही गोष्टी सुचवल्या आणि त्या शेतकऱ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यावरती शेतकऱ्यांनी किंवा त्याच्यावरती तज्ज्ञांनी लक्ष देण्याची गरज आहे. मी असं आपल्या पॉडकास्टच्या माध्यमामधून मी सांगू इच्छितो, आवाहन करू इच्छितो. असं आहे की ज्या टायमाला तुमची कन्सेप्ट एखाद्या शेतामध्ये तो ड्रोन येतो आणि तो आल्यानंतर तो त्या शेताचं स्कॅन करतो, एवढं विज्ञान प्रगत झालेलं आहे. याच्याबरोबर ह्याला आणखी जोडून एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की ज्या वेळेला तुमचा तो ड्रोन कॅमेरा त्या ठिकाणी येतो तर कमीत कमी ही 5, 7, 8, 10, 25 किंवा ह्या एका एकरामध्ये अनेक झाडं आहेत. ही जी झाडं आहेत ह्या झाडावरती ह्याच्यावरती वेगळ्या प्रकारचा रोग आहे आणि याच्या शेजारच्या झाडावरती वेगळ्या प्रकारचा रोग आहे. सगळ्यात पहिल्यांदा एका प्लॉटमध्ये जर 400 झाडं डाळिंबाची असतील तर 400 झाडावरती 5 प्रकारचा रोग आहे. तर माझी तंत्रज्ञानासाठी एक विनंती असेल, विज्ञानासाठी एक विनंती असेल की त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचा तो रोग ॲनालिसिस झाला पाहिजे आणि वेगळ्या प्रकारची औषधं त्याच्यावरती स्प्रेड करता आली पाहिजेत. हा एक गोष्ट झाला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर तंत्रज्ञान हे एवढं प्रगतच आपलं झालेलं आहे आणि शेतीसाठी जर आपण एवढं सगळं करतो आहोत, कृषी विद्यापीठं एवढी सगळी बसलेली आहेत, शेतीशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ असतील, पशुशास्त्रज्ञ असतील, त्या ठिकाणी पक्षीशास्त्रज्ञ असतील, अनेक प्रकारचे जैविक शास्त्रज्ञ असतील, तर ह्या सगळ्या शास्त्रज्ञांना आपल्या पॉडकास्टच्या माध्यमामधून माझी एक आव्हान आहे की ही जी सगळी यंत्रणा आहे याच्यावरती मित्रकिडी वेगळी आहे. बघा, मित्रकिडीचा फायदा हे सीताफळ पिकवण्यासाठी होतोय आणि शत्रुकिडीचा फायदा, शत्रुकिडीचं नुकसान हे सीताफळ खराब करण्यासाठी होतोय. ह्या पद्धतीचे हे सीताफळ खराब झालेलं आहे. तर ही मित्रकिडी आणि शत्रुकिडी आहे, ही आहेत तर एकत्रच, परंतु निसर्गाची अशी पद्धत आहे की एक त्याला संपवते आणि एक त्याला जीवन देते. तर ह्याच्यामधून ज्या टायमाला तुमचा तो ड्रोन हा स्कॅन करणार आहे इथं आल्यानंतर, तर शत्रुकिडी आणि मित्रकिडी याचं जर वर्गीकरण आपल्याला करता आलं तर त्या ठिकाणी खूप मोठा फायदा किंवा खूप मोठी क्रांती त्या ठिकाणी ही कृषी क्षेत्रामध्ये होऊन जाईल, पर्यायाने शेतीसाठी होईल. कारण ज्या दिवशी मित्रकिडी ह्या सृष्टीवरती संपतील, त्या दिवशी मधमाशी संपेल, त्या दिवशी तुमचं फर्मल्टेशन म्हणजे तुमचं संयुगीकरण संपून जाईल. आणि जर हे संपून गेलं तर त्या ठिकाणी मानवच काय पण कुठलीही जिवंत जमात त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून तज्ज्ञांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तंत्रज्ञानाबरोबर माणसाने अध्यात्माचा आणि सृष्टीचा विचार करून त्याच्यावरती विचार करावा असं माझं मत आहे. माझे पुण्यातले काही अनुभव शेअर करायचे होते. आम्ही जेव्हा गिऱ्हाईकांच्या शोधात होतो, कस्टमरच्या शोधामध्ये होतो, ते करत असताना आम्ही भीमथडी फेस्टिवल केलं होतं 2017चं, जेव्हा फक्त सेंद्रियसाठीच तो भीमथडी जत्रा होती ती. तर त्यामध्ये बरेचसे लोक आम्हाला भेटले आणि अशाच खूप गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये एक मॅडम मला भेटल्या. त्या माझ्याशी, माझं कम्युनिकेशन चांगलं असल्यामुळे त्या पूर्ण इंग्लिशमध्येच बोलत होत्या माझ्याशी. त्यांचं नाव सुधा, त्या मगरपट्टामध्ये राहतात. त्या मॅडमनी माझ्याकडनं एक 10 ते 12 हजाराचं सामान घेतलं, माझा नंबर घेतला. त्यांना माझं ते सगळं जे काही मी खरं सांगितलं, माझी शेतकऱ्यांची
आम्ही गाव कुठलं, आम्ही कसं पिकवतो, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी त्यांना समजून सांगितल्या, त्यानंतर आजही ते माझं कस्टमर आहे. आत्ता एक मागच्या आठवड्यात त्यांची ऑर्डर गेलेली आहे आणि ह्यांची ऑर्डर देताना ना कापडी पिशव्यामध्ये द्यावी लागते. त्यांच्या घरी प्लास्टिक वापरतच नाहीत, त्यांच्यासाठी मी पिशव्या शिवून घेतल्या. त्यांच्याबरोबर आलेला माझा अनुभव असा की मगरपट्ट्यामध्ये जस्मिनियम म्हणून सोसायटी आहे त्यांची, तिथे गेल्यानंतर मी स्वतः जायचे ती पिशवी घेऊन माल द्यायला. म्हणजे अगदी जशी डिलिव्हरी बॉय काम करतात तसं काम मी केलेलं आहे. आणि दरवाजा वाजवल्यानंतर आहे ना मला ते दारातच उभे करायचे आणि मला वाटायचं की अरे आपण एवढे मोठे शेतकरी आहेत, आपण हे जरी करत असलो तरी हे लोक किती आपल्यापासून डिस्टन्स ठेवतात. पण मला हळूहळू ते लक्षात आलं. एक दुसरं वर्ष गेलं, तिसरं वर्ष गेलं. तिसऱ्या वर्षानंतर त्यांनी मला एकदा फोन केला की ज्योति आप और संतोष दोनों मिलके मेरे सोसायटी में आओ, थोड़ा मीटिंग करनी है. मग हे सगळं सांगितल्यानंतर आम्ही दोघं गेलो. आमचं काम होतंच आणि आम्ही तिथे गेल्यानंतर मॅडमनी पूर्ण सोसायटी एकत्र करून आमचं एक सेशन ठेवलं होतं तिथे की हे दोघं फार्मर, हे स्वतः फार्मर आहेत, हे सेंद्रिय शेती करतात. आणि मी 3 वर्ष यांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं. म्हणजे गिऱ्हाईक किती सत्यता शोधत असतं, हा एक खूप चांगला अनुभव होता. काही लोक तर म्हणजे कधी सामान येतं आणि नंतर ते फक्त पेमेंट मारतात मला की सामान येऊन गेले, मिळालं, तुमचं सामान तपासायची पण गरज नसते मॅडम. आणि हे करत असताना उन्हाळ्याचा दिवस होते, लॉकडाऊनमध्ये काम करत असताना गाडी गेल्यानंतर ना ते लोक अक्षरशः सरबत वगैरे ना एका जारमध्ये घेऊन खाली आमच्या गाडीपर्यंत यायचे. एका शेतकरी कुटुंबासाठी आणखीन कुठली मोठी गोष्ट असावी की आपला ग्राहक आपल्यासाठी. आता आम्ही 1-2 वर्ष थोडासा गॅप घेतला होता, आम्ही काम थांबवलं होतं. त्यानंतर लोकांनी आम्हाला वेलकमच केलं. आम्ही ह्या वर्षी जेव्हा काम सुरू केलं प्रचंड इज्जत केली. आता एक त्या दिवशीचा एक आलेला अनुभव, मला दसऱ्याचे दिवस होते आणि त्या महिला थोड्या खूप चांगल्या आध्यात्मिक आहेत, मलाही अध्यात्म आवडतं. आणि 3 सांजेच्या वेळेला मी ते सामान घेऊन त्यांच्या घरी गेले. म्हणजे अगदी लक्ष्मी घरात आल्यानंतर जसं स्वागत करताना म्हणजे मला एवढं भरून आलं. त्यांनी माझी ओटी भरली, माझं औक्षण केलं आणि म्हणजे अक्षरशः त्यांनी मला नमस्कार केला. हे सगळं बघून आहे ना आपण जे काही काम करतो त्यात एकनिष्ठ आणि चांगलं काम केलं, मेहनत घेतली, जिद्द घेतली तर माणूस कुठल्याही यशाला गवसणी घालू शकतो. हा मला ह्या सगळ्या लोकांकडून आलेला अनुभव आहे. आणि सगळ्या ग्राहकांचे खरंच मनापासून संपूर्ण शेतकरी गटातर्फे आभार की त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. आमच्या शेतात अनेक प्रकारचे फळ अवेलेबल आहेत. आम्ही कोरोनाच्या काळात प्रत्येक फळ आम्ही इथून मुंबई, पुणे या ठिकाणी देश विदेशात आम्ही आमचे फळं पाठवलेले आहेत. आणि आम्ही शेतमजूर घेऊन आम्ही सगळे कडधान्य वगैरे सगळं पॅकिंग करून आम्ही सर्व घरपोच इथून केलेला आहे. आणि आमचे संपूर्ण शेतकरी हा आमचा सेंद्रिय गट आहे. आणि हा सेंद्रिय गट सेंद्रिय पद्धतीने शेती आपण केली पाहिजे. कारण की आजकाल खूप वेगवेगळे शरीरावर इफेक्ट होतात. खूप वेगवेगळ्या भाजीपाल्या, त्याच्यावर केमिकल्स वगैरे फवारलेले, हे न वापरता आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. आणि नवीन तंत्रज्ञान वापरून आपण जरा पण ते बी वापरून थोडंसं सेंद्रिय शेतीकडे आपण थोडं वळलं पाहिजे. आणि आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. आणि माझं भापकर कुटुंब आम्ही सर्वजण खूप कष्ट करून, आम्ही मेहनत करून हा आमचा संपूर्ण सेंद्रिय संपूर्ण शेतकरी गट आम्ही उभा केलेला आहे. आणि माझे सर्वच कुटुंब खूप अहोरात्र कष्ट करून त्यांनी हा गट उभा केलेला आहे. संपूर्ण शेतकरी या नावामध्येच सगळं काही आलंय. कारण पूर्णपणे जे पूर्णपणे घडलेलं आहे तर ते शेतकऱ्यांसाठी. मग ह्या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जोडून घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक पहिली गोष्ट, आपण शेतकरी आहोत आणि आपण जगाचे अन्नदाते आहोत याची त्याला सगळ्यात पहिल्यांदा जाण असणं गरजेचं आहे. कारण सगळ्या गोष्टीचा एक म्हणजे पदवी तुम्ही लागू शकता, कोणाला पद्मश्री देता येईल, कोणाला भारतरत्न देता येईल, परंतु अन्नदाता ही एक पदवी फक्त शेतकऱ्यालाच देता येऊ शकते. कारण एका दाण्यामधून कोटी दाणे उत्पादित करण्याची जी क्षमता असेल तर ती फक्त शेतकऱ्यामध्ये आहे. म्हणून त्यांनी सातत्य आपल्यावरती कायमस्वरूपीचं असलं पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन त्यांनी कायम ठेवलं पाहिजे. आपण जे वागतोय याचा जगाला जाताना सुद्धा एक चांगल्या प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी गेला पाहिजे की आपण कुठल्याही प्रकारचं खोटं बोलू नये, आपण कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम करू नये, कुठल्याही प्रकारचे रासायनिक खतांचं किंवा अति वापर कुठल्या प्रकारचा करू नये, अशा प्रकारचं काम त्यांनी केलं पाहिजे. आणि दुसरा जो महत्त्वाचा नियम आहे तर त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये 2 गावरान गायी असणं फार गरजेचं आहे की ज्या गावरान गायीच्या माध्यमामधून 33 कोटी देव जिच्या पोटामध्ये वास करतात अशा प्रकारच्या गावरान गायीमधून ती शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थाने कामधेनू आहे.
तिचं गोमूत्र हे तेवढंच महत्वाचं आहे, तिचं शेण हे तेवढंच महत्वाचं आहे, तिचा श्वास हा तेवढाच महत्वाचा आहे, तिची प्रत्येक एक गोष्ट ही तेवढीच महत्वाची आहे, तिचं दूध तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय महत्वाचं आहे. म्हणून शेतकऱ्याने 2 गावरान गाई त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे. I am from farmers family. For what I am too proud of it, because we are doing organic farming, which include manures, crop rotation, and it gives good yield. Also, it takes time, but it is good for people's health also. And we are always doing organic farming. With the help of people's of our surroundings, they are coming for our help, and we are taking too much efforts for it, but we are always giving the good yield for people. We are not thinking about our growth, but we are always trying to give good yield. We are not always thinking about the growth. Most of the farmers in the modern world are thinking about the growth, but that is not important. We are thinking about the people's health, which is more important. And also, by the chemical farming, the fertility of soil also loses. That is not good for our future also. So I would request to people that they should use good and organic farming, by what we can keep our soil's health and our health also good. So we should try to move towards the organic farming also. We should not just go towards the technology. Technology is important, but not that much that we will harm our soil also. We should take care of our soil like a small kid. So please try to use organic farming like we Sampurna Shetkari group. We are always using the organic farming. So you should also use that. एक गोष्ट अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. मी स्वतः शेतकरी आहे आणि माझी पुढची पिढी देखील मला शेतकरीच तयार करायची आहे. कारण माझी जी शेती आहे किंवा शेती व्यवसाय आहे हा शाश्वत आहे. याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे तुमचा जॉब जाण्याची संधी नाही किंवा ह्याच्यामधून तुमचं बाकी काही होऊ शकत नाही आणि ह्याच्यामधून जे मिळेल ते पुण्यच तुम्हाला मिळेल. पाप याच्यामधून कुठल्या प्रकारचं घडणार नाही. आता मला सांगा की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आता अनेक पुढचे 3, 4, 5 वर्षामध्ये अनेक लोक तुम्हाला त्या ठिकाणी जॉबलेस झालेली पाहायला मिळतील. परंतु विचार करा, ही कृत्रिम बुद्धिमत्ता ही शेतकऱ्यांसाठी मात्र फायदा देणारी आहे. म्हणजे मी माझ्या तरुण बांधवांना एकच विनंती करेन की शेतीला तुम्ही इंडस्ट्री सारखं पहा, उद्योगासारखं पहा आणि औद्योगिकता ज्या पद्धतीने तुम्ही प्रॉम्प्ट टाइमावरती सकाळी शार्प 8ला म्हणजे 8ला कामावरती जाता, तुमच्या सगळ्या गोष्टी जर तशा पद्धतीचं तुम्ही जर औद्योगिक तुमची शेती ही इंडस्ट्री म्हणून तुम्ही ज्या दिवशी पाहायला सुरू कराल त्या दिवसापासून शेती तुम्हाला कधीही नुकसानीमध्ये घेऊन जाणार नाही आणि त्याच्या ठिकाणी शाश्वत सत्य हे शेती आणि शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी जाणार आहे. आई वडिलांचा एकुलता एक दिवा तुम्ही वाऱ्यावरती सोडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या शेतीवरती सोडा. निश्चितपणाने तो तुमच्या डोळ्यासमोरही राहील आणि आयुष्यावर तुम्हाला प्रकाशही देईल. एवढंच या निमित्ताने मी निश्चितपणाने सांगेल. संपूर्ण शेतकरी गटाच्या काही माहितीसाठी संपर्क करायचा असेल किंवा मार्गदर्शन हवे असेल तरी आम्हाला संपर्क करा. यामध्ये अगदी सेंद्रिय शेती प्रमाणीकरणापासून संतोष भापकर साहेब आहेत, ते मार्गदर्शन करतील आणि मार्केटिंगमध्ये ज्यांना कोणाला काही सहकार्य हवे असेल त्यांनी बिनधास्त आम्हाला संपर्क करावा. योग्य माहिती दिली जाईल आणि खात्रीशीर माहिती दिली जाईल. आणि आणखी दुसरी एक गोष्ट म्हणजे आजही आम्ही आता पुण्यामध्ये, मुंबईमध्ये होम डिलिव्हरी चालू आहेत. ज्या कोणाला माझ्याशी संपर्क करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर दिलेलाच आहे, तो तुम्ही घ्यावा. कडधान्य, फळं, भाजी याची होम डिलिव्हरी दिली जाते. त्याचा रीतसर माहिती दिली जाईल. त्या नंबरवरती संपर्क करावा. आज आपण पाहिलं, मातीशी एकरूप होऊन शेती केली तर केवळ उत्पादनच नाही तर समाधानही मिळतं. अशाच जिद्दी, प्रेरणादायी शेतकऱ्यांच्या कथा आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत. तुम्हाला जर कृषी विज्ञान या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील एपिसोडमध्ये नवीन विषयासोबत.